MNDAA बंडखोर गटाने घोषित केलेल्या ताब्यात घेतल्यानंतर म्यानमारच्या जटांचा चीनी सीमेजवळील एका मोठ्या लष्करी तळावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क तुटलाय. हा महत्त्वपूर्ण पराभव बंडखोरांच्या हाती पडणारी पहिली प्रादेशिक लष्करी कमांड आहे आणि म्यानमारच्या लष्करी नेतृत्वावरील वाढत्या दबावावर प्रकाश टाकतो. रशियाच्या वॅगनर भाडोत्री गट आणि मालियन सैनिकांच्या मोठ्या पराभवात कीवची भूमिका असल्याच्या आरोपानंतर मालीने युक्रेनशी राजनैतिक संबंध तोडत असल्याची घोषणा केली आहे. युक्रेनच्या मिलिटरी इंटेलिजन्स एजन्सीचे प्रवक्ते आंद्री युसोफ यांनी केलेल्या टीकेनंतर हा निर्णय घेण्यात आलाय, ज्याने वॅगनर सैन्याविरुद्धच्या हल्ल्यात मालियन बंडखोरांना युक्रेनियन पाठिंबा दर्शवला होता. वक्फ कायद्यात सुधारणा करण्याची माहिती समोर येताच हैदराबादचे खासदार आणि MIM प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनी सरकारवर टीका केली आहे. वक्फ कायद्यातील ही दुरुस्ती वक्फ मालमत्ता हिसकावून घेण्याच्या उद्देशाने केली जाते. संविधानाने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारावर हा हल्ला आहे. RSSचा सुरुवातीपासूनच वक्फ मालमत्ता बळकवण्याचा मनसुबा होता, अशी टीका त्यांनी केली आहे. आमच्याकडे अधिक ऊर्जा आहे, आमच्याकडे अधिक द्रव सोने आहे. जसे मी म्हणतो, आमच्या पायाखाली सौदी अरेबियापेक्षा, रशियापेक्षा कोणापेक्षाही जास्त आहे. सौदी अरेबिया आणि रशियासह इतर कोणत्याही राष्ट्रांपेक्षा युनायटेड स्टेट्सकडे ऊर्जा क्षमता अधिक आहे, असं वक्तव्य माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय. त्याचबरोबर अमेरिकेच्या न वापरलेल्या ऊर्जा संसाधनांचा द्रव सोने जागतिक स्तरावर US ऊर्जा प्रबळ करण्यासाठी या संसाधनांचा उपयोग करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. देशातील सर्वात मोठी एअरलाईन इंडिगो चालू आर्थिक वर्षात आणखी 7 आंतरराष्ट्रीय स्थळांसाठी उड्डाणे सुरू करणार आहे, असं तिचा CEO पीटर एल्बर्स यांनी 5 ऑगस्ट रोजी सांगितलंय. सध्या इंडिगो दररोज 2000 पेक्षा जास्त उड्डाणे चालवते आणि 33 परदेशी शहरांसह सुमारे 120 गंतव्यस्थानांवर उड्डाण करते. युक्रेनची नव्याने आलेली F-16 लढाऊ विमाने रविवारी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी प्रदर्शनात ठेवली आहे. त्यांनी सांगितलंय की विमाने रशियाविरुद्ध देशाच्या युद्धप्रयत्नांना चालना देतील, तसेच युक्रेन शेजारी देशांना रशियन क्षेपणास्त्रांपासून बचाव करण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करतायत. रशिया प्रगतीचा दावा करत असलेल्या जागांवरून युक्रेनने 4 ऑगस्ट रोजी दोनेत्स्क प्रदेशातील मुले आणि त्यांच्या पालकांना अनिवार्यपणे बाहेर काढण्याची घोषणा केली होती. त्यातच आता 744 मुले आणि त्यांच्या कुटुंबियांना युक्रेनच्या 4 प्रदेशात स्थलांतरित करण्यात आलंय. युरोपियन युनियनने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यावर आणखी आंतरराष्ट्रीय दबाव आणलाय. वॉशिंग्टन आणि लॅटिन अमेरिकन राष्ट्रांमध्ये सामील होऊन त्यांनी फसवणुकीच्या आरोपांनी चिन्हांकित केलेल्या अलीकडील निवडणुकीत दावा केलाय. विजय ओळखण्यास त्यांनी नकार दिलाय. विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि असाइनमेंटमध्ये ओपन एआयचा वापर अति होत चाललाय. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कमी झालेल्या वापरामुळे वाढत्या चिंतेमुळे ओपन एआयने टेक्स्ट वॉटरमार्क टूल लॉन्च करण्याची योजना आता आखली आहे. इंडोनेशियाच्या पापुआच्या प्रदेशात बंडखोरांनी न्यूझीलंडच्या एका हेलिकॉप्टर पायलटची गोळ्या झाडून हत्या केली आहे. सर्व प्रवासी वाचले, परंतु पायलटला गोळ्या घालून ठार करण्यात आलं. 50 वर्षीय पायलट, 4 इंडोनेशियन आरोग्य कर्मचारी यांचा यात समावेश होता. 2 वर्षांपूर्वी बंडखोरांनी न्यूझीलंडच्या आणखी एका वैमानिकाचे अपहरण केल्याचं पोलिसांनी सांगितलंय. गाझा शहरातील आश्रयस्थान म्हणून काम करणाऱ्या शाळेवर इस्रायली हवाई हल्ल्यात रविवारी कमीत कमी 30 लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले, असं गाझापट्टी आणि पॅलेस्टिनी वृत्त आउटलेटमधील पॅलेस्टिनी आपत्कालीन प्रतिसाद एजन्सीने नोंदवलंय. गेल्या 4 दिवसात शाळेवर झालेला हा 3रा हल्ला आहे. पॅलेस्टिनी नागरी संरक्षणाचे प्रवक्ते महमूद बसल यांनी दिलेल्या माहितीनुसार बळींमध्ये बहुतांश महिला आणि मुले आहेत. इंडिगोचे सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक राहुल भाटिया यांनी सोमवारी स्पष्ट केलंय की इंटरग्लोब एंटरप्राइजेसने अलीकडील भागविक्री केवळ व्यवसाय आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी निधी उभारण्यासाठी केली होती. एअरलाईनच्या महत्वाकांक्षी विस्तार योजनांदरम्यान प्रमुख भागधारक शेअर्स विकत असल्याबद्दल सतत चिंता करत असताना अलीकडील टिप्पण्या फोकसमध्ये आल्यात. जपानच्या शेअर बाजारामुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली. सोमवारी म्हणजेच 5 ऑगस्ट रोजी जपानने आपला शेअर बाजार बेअरिश फेजमध्ये आल्याचं म्हटलंय. गेल्या आठवड्यापासून जपानच्या बाजारात सातत्याने घसरण होतीये. सोमवारी जपानचा निक्केई 225 निर्देशांक 2227.15 अंकांनी म्हणजेच 12% अधिक घसरला.
जागतिक दबावामुळे सोमवारी सर्व काउंटरवर विक्रीचा सामना करावा लागल्याने भारतीय इक्विटी निर्देशांक कमी पातळीवर संपले आणि गुंतवणूकदारांच्या भावना दुखावल्या गेल्यात। एनसीई निफ्टी 50 मागील बंदच्या तुलनेत 662 अंकांनी किंवा 2.68% घसरून 24,000च्या मानसशास्त्रीय पातळीची चाचणी घेत दिवसाचा व्यवहार 24,056 वर स्थिरावलाय। पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा आज 10वा दिवस आहे। आतापर्यंत भारताच्या पारड्यात फक्त 3 पदकं पडली आहेत। इतर स्पर्धांमधून भारताच्या पदरी निराशा पडली आहे। मात्र आज मनिका बत्राने शेवटच्या फेरीत 3-0 असा दमदार विजय नोंदवत टीम इंडियाला उपांत्यपूर्व फेरीत नेलाय। मनिकाने प्री क्वार्टर फायनलच्या 5व्या फेरीत एनिका डायकोनूचा 3-0 असा पराभव केला आणि अशा प्रकारे भारताने रोमानियाचा 3-2 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे।